डॉल्बी ही लावायची ना मग काय त्याशिवाय पारंपरिक वाद्य बिद्य सगळं लावायची पाटे संपच तोपर्यंत सकाळी पाटे 16-17 चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत टायमिंग राहील काय मिरवणुकीचा वाद्यासाठी? टाइम काय असेल टाइम काय आज सगळ्यांनी शेवटी कसं आहे आता त्यांचं टाइम काय मला माहित नाही पण मिरवणुकीचं टाइम काय तुम्ही ते ठरवणार का? नाही असं काही नाही. मग तुझी संलग्न चालू करा तेव्हा बघू काय व्हायचं. राजे साहेबांनी सांगितलेलं आहे की रात्रभर डॉल्बी चालणार नाही झालं तर त्याचे भोग भोगायला लागतील पोलिसांना. खुलेआम पद्धतीनं पोलिसांना आव्हान दिले धमकी दिली असं म्हणाल का? तपासून घेऊ आम्ही खासदार महोदयांचं वक्तव्य, नियम काय आहेत, हायकोर्टाच्या डायरेक्शन्स काय आहेत, राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय कशा पद्धतीनं फॉलो केलं जातं ह्या सगळ्याची माहिती माननीय खासदार साहेबांना अवगत केली जाईल. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने पोलिसांबद्दलचं वक्तव्य करणं योग्य की आहे? मी म्हणलं ना खासदार साहेबांना जे नियम आहेत, जी आत्ताची प्रचलित पद्धत आहे, जे हायकोर्टाची डायरेक्शन्स आहेत, महाराष्ट्रातल्या इतर 34-36 जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल. नियम तोडले तर कारवाई होणार का? कुणीही नियमाच्या बाहेर गेलं, कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. बिलकुल केला जाणार नाही, बिलकुल केला जाणार नाही. कडक शब्दात सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक वेळा या बाबतीत राज्यातल्या इतर जिल्ह्यात कोर्टाने सुद्धा पोलिसांना फटकारलेला आहे. त्यामुळं या बाबतीत जे आरोग्याला अपायकारक आहे अशा बाबतीत कुठेही ते सहन केलं जाणार.